सुद्धा एकदाच येते। इतक्या वर्षाच्या नंतर संधी आता आलेली आहे, कारण धोंडे सरांना सुद्धा 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 40 वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीला झालेले आहेत। गेल्या 40 वर्षात राजकीय कारकिर्दीत बहुजन समाजाचं काम करत असताना धोंडे सरांना जात पात धर्म पंथ माणूस आपला तुकडा कधीच पाहिला नाही, गोड पाहिला नाही, गरीब पाहिला नाही, श्रीमंत पाहिला नाही, पदवाला पाहिला नाही, प्रतिष्ठावाला पाहिला नाही, ऐश्वर्यावाला पाहिला नाही। ज्याचा फोन नाही, ज्याची समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचं काम जर कोण केलं असेल तर फक्त मनोहर धोंडे सरांनी केलेलं आहे। कारण जसं आमची कीर्तनकार मंडळी सांगताना सांगते की भवरोगावर उपाय काय असेल तर देवाचं नाव आहे, तसं मी आता सांगेन सामान्य माणसाच्या अडचणीवर उपाय काय असेल तर धोंडे सर एवढंच नाव आहे। आणि एवढ्याच नावाने सगळ्या गोष्टी होतात। मी लांबचं सांगणार नाही, कारण आम्ही पाणभोशीची सभा करून जात असताना सहज एकाचा फोन आला की महाराज तुमच्याकडे ओळखी आहे आणि थोडं माझ्या मुलाचं काम राहिले। 2009 ला माझा मुलगा शिक्षक म्हणून लागलेला आहे संस्थेवर आणि आता ती फाईल अतुल सावेच्या टेबलवर पडलेली आहे। 10 तारखेला आचारसंहिता लागणार आहे। आज इतकी वर्ष झालं केला घालवा, माझ्या मुलाची मुलगी लग्नाला आली आहे, तर काय व्यवसाय करावा आणखी आम्हाला सुधारणा केले। आमची द्विधा मनस्थिती झालेली आहे। मी एकच फोन केला सरला, सर म्हणजे मी मुंबईमध्ये म्हणलो सर मी घराकडे चाललोय, वेळ झालाय आणि असा फोन आहे, जवळचा माणूस आहे, काम करावं लागणार। त्यांनी सांगितलं कोणाच्या टेबलवर फाईल आहे, सांगितलं अतुल सावे साहेबांच्या टेबलवर आहे। त्यांनी सांगितले त्यांच्याच ऑफिसच्या बाहेर आला म्हणले। आता बाहेर निघालेले धोंडे सर रात्री 10 वाजता लगेच मध्ये जाऊन ती फाईल काढून सही करून आज ती 3 मंत्र्याच्या टेबलवर पुढे फाईल सर केली। संस्थाचा फोन आला आज आता 7 वाजताच्या गाडीने तो आमच्या गावातला शिक्षक मुंबईच्या एका संस्थेवर शिक्षक आहे तिथे रवाना झालाय महाराज। ही आताची घटना मला आता आलं तेव्हा फोन ही ताकद कुणामध्ये धोंडे सर मध्ये